गेल्या काही वर्षापासून राजकारणाची दिशा बदललेली आहे मंडळी। या ठिकाणी आता स्वच्छ राजकारण आपल्याला बघायला मिळत नाही। मारामारी, फोडाफोडी, पैशाचा दबाव असे असंख्य प्रयोग या राजकारणामध्ये होताना दिसत आहेत। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो। मंडळी, आपल्याला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। या ठिकाणी सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्ष आणि उमेदवार या ठिकाणी आपला प्रचार करत आहे। तर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शतक पार होता होता आता जवळ आलेला आहे, ते म्हणजेच बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्याचा। नगरसेवक निवडून आणण्याचा जो घाट घातला जातोय बिनविरोध करण्यासाठी, त्यासाठी मात्र सामदाम दंडभेद याचा वापर हा निश्चित होताना दिसत आहे। या ठिकाणी असंख्य उमेदवार आहेत की ज्यांनी विरोधातून अर्ज स्वतःहून मागे घेतलाय, काही आर्थिक कारणासाठी, तर काही मंडळींवरती दबाव आहे। मनसे असेल, ठाकरेंचे सेनेचे नगरसेवक असतील, यांना फोनाफोनी सुरू असते। अनेक नेते नाराज आहेत। निष्ठावंतांना डावलल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड रोष आहे आणि याच रोषाचा सामना या ठिकाणी एखाद्याचा जीव गमवावा याला सामोरं आणि याला कारणीभूत नक्की कोण, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। मंडळी, महाराष्ट्रातील ज्या महानगरपालिका, प्रमुख महानगरपालिका आहेत, निवडणूक कोणतीही असो, सर्व उमेदवार आपली सर्व ताकद पणाला लावतात। या ठिकाणी ज्या निवडणुका होतात त्या एकदम प्रतिष्ठेचे करतात आणि यातून अशा काही घटना घडतात की राजकारणात राहावं की राजकारणाच्या बाहेर व्हावं हे अनेक मंडळींना वाटू लागतं। या ठिकाणी आर्थिक राजकारणाची गोळाबेरीज करत असताना सत्ताधारी राजकारणी मात्र तुम्ही पैशाची चिंता करू नका, उमेदवार निवडून आणू, आणि याच उद्देशाने या ठिकाणी प्रत्येकाला वाटत होतं प्रत्येक नेत्याचा मुलगा असेल, नातेवाईक असेल, बायको असेल, यांना बिनविरोध करण्याचा जो घाट घातला होता, या घाट घालण्याच्या कार्यक्रमात मात्र एका पदाधिकाऱ्याचा जीव गमवावा लागलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची बातमी। या ठिकाणी विद्यार्थी, मनसे विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव वापरला जातोय। प्रभाग क्रमांक 2 सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्या विरोधामध्ये बंडखोरी करत रेखा सरोदे यांनी अर्ज भरला आणि हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, बिनविरोध निवडणूक करण्यासाठी, निवडणूक सोपी जाण्यासाठी या ठिकाणी यांच्यावरती दबाव असल्याचा आरोप आता या ठिकाणी बाळासाहेब सरोदे जे मयत झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। मंडळी, बाळासाहेब सरोदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, सोलापूर जिल्ह्यातला आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये मनसेचं कार्य करणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि सरोदे शिंदे हे जरी नातेवाईक असले तरी मात्र बंडखोर या रेखा सरोदे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव आणला आणि याच वादविवादामधून मारामारीमध्ये रूपांतर झालं आणि यामध्ये मनसेचे नेते, पदाधिकारी असलेले बाळासाहेब सरोदे यांचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी मंडळी, एखादी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी इथपर्यंत या ठिकाणी राजकीय नेत्यांची मजल जाणे कितपत योग्य आहे। या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून निवडणूक लढवून जो निवडून येईल त्याने या ठिकाणी विजय आपला साजरा करावा, मात्र दबाव तंत्राचा वापर करणं कितपत योग्य आहे? आपल्या प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद।